नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार केला जातो गोळीबार. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतानं केला थेट आरोप. राज्य सरकारनं वर्षपूर्ती कार्यक्रमासाठीचा खर्च टाळून तो पैसा गरजू शेतकऱ्यांना द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं नवं वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून आज जारी. काही गाड्यांची गती वाढणार. केंद्र सरकारच्या आवाहनानंतरही माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप. अनेक भागात मालाची वाहतूक ठप्प. कोणताही तोडगा न निघाल्यामुळे एफटीआयआयचा तिढा अद्याप कायम. पुढील बैठक येत्या 6 ऑक्टोबरला. आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर सोडून द्यावा अशी मागणी भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केली. शिमला कराराचं आणि नव्यानं झालेल्या उफा कराराचं पाकिस्ताननं वेळोवेळी उल्लंघन केल्यामुळेच पाकसोबतची चर्चा सुरळीतपणे पुढे सरकू शकत नाही असंही स्पष्ट प्रतिपादन भारतानं केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल केलेल्या वक्तव्याला आमसभेत प्रत्युत्तर देण्याचा अधिकार भारतानं आज वापरला. सीमा ओलांडणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठीच पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर गोळीबाराचा वापर केला जातो असंही भारतानं उत्तरात म्हटलं आहे. पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद प्रायोजित करत आहे असाही आरोप भारतानं केला आहे. मात्र हिंसामुक्त वातावरणात पाकसोबत प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचा पुनरुच्चार देखील भारतानं केला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथं संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग तर मोर्शी इथं संत्रा रस प्रक्रिया केंद्र उभारायला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृषी विभाग आणि कृषी मित्र या संस्थेच्या वतीनं वरुड इथं राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. संत्रा उत्पादकांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती यांची सांगड घालून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. संत्र्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यातील 10 मोठ्या शहरांमध्ये संत्रा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील आणि या संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कृषी मंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यावेळी उपस्थित होते. जनतेवर करवाढ आणि दरवाढ लादण्याऐवजी राज्य सरकारनं वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावरचा खर्च टाळावा आणि तो पैसा गरजू शेतकऱ्यांसाठी द्यावा असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. सरकारने काल ही जी करवाढ घेतलेली आहे पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 2 रुपयाच्या संदर्भामध्ये, हे खरं म्हणजे एलबीटी माफ जी राज्यात त्यांनी केली ती तूट भरून काढण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. सरकारी तिजोरीवरचा आर्थिक बोजा कमी करण्याकरता कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही वस्तूंवरच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या करवाढीचा चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या निषेधार्थ राज्यात येत्या 5 आणि 6 तारखेला आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी करवाढीचा निर्णय घेतल्याचं सरकारनं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे सरकारची धोरणं शेतकरी हिताची नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतींचा फायदा व्हावा यासाठी जमीन धारणा मर्यादा वाढवून ती 15 एकर करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे सर्वसाधारणपणे जमिनीची मालकी 5 एकरपेक्षा जास्त आहे. मात्र दुष्काळग्रस्तांसाठीच्या सवलती सध्या फक्त 1 एकरपर्यंत शेती असणाऱ्या अर्थात अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच दिल्या जातात. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठीच्या कोणत्याही सवलतींचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही असं पाटील म्हणाले.
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून जमीन धारणा वाढवण्याची मागणी शेकाप करणार आहे असं त्यांनी सांगितलं. दुष्काळाचं राजकारण न करता थेट मदत करण्याची शेकापची योजना असून ती मदत योग्य त्या लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघानं मदत करावी अशी अपेक्षा देखील पाटील यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नवीन वेळापत्रक आजपासून लागू करण्यात आलं. त्यात काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवल्यामुळे मेल आणि एक्सप्रेसचा प्रवास किमान 5 मिनिटांपासून 2.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. गाड्यांच्या वेळांमध्ये झालेला बदल, तिकिटांचं आगाऊ आरक्षण, इंटरनेटद्वारे तिकिटांचं बुकिंग, तात्काळ योजना, पैसे परत करण्याविषयीची नियमावली, गाड्यांचे मार्ग, स्थानकांची अनुक्रमणिका याबद्दलची सर्व माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसंच काही गाड्यांच्या नावांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आजपासून 31 जानेवारी 2016 पर्यंत पनवेल दिवा मार्गावर डेमू सोडण्यात येत आहे. ही गाडी दिव्याहून संध्याकाळी 8:25 सुटून 8:55 पनवेलला पोहोचेल. सरकारनं सध्याची टोल पद्धत बंद करायला नकार दिल्यामुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस या मालवाहतूकदारांच्या सर्वोच्च संघटनेनं आज बेमुदत संप पुकारला. यामुळे देशातल्या अनेक भागात मालाची वाहतूक ठप्प झाली. मात्र दूध, भाज्या, औषधं आदी अत्यावश्यक वस्तू या संपातून वगळण्यात आल्या आहेत. सध्याची त्रासदायक टोल पद्धत रद्द करून त्याऐवजी एकदाच टोल भरण्याची प्रक्रिया लागू करावी अशी संघटनेची मागणी आहे. सरकारनं देशभरासाठी इलेक्ट्रॉनिक टोल पद्धत डिसेंबरपर्यंत लागू करण्याचं आश्वासन यापूर्वीच दिलं आहे असं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संप मागे घेण्याचं आवाहन संघटनेला केलं होतं. मात्र ते अमान्य करत संघटना संपाच्या निर्णयावर ठाम राहिली. धुळे जिल्ह्यातल्या 2 संघटनांनी संपाला पाठिंबा दिल्याची माहिती धुळे जिल्हा ट्रक मालक संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे. पुण्यातील एफटीआयआयचे विद्यार्थी आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी यांच्यात आज मुंबईत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. सुमारे 4 तास ही बैठक सुरू होती. या पुढली बैठक आता 6 ऑक्टोबरला माहिती आणि प्रसारण विभागाच्या सचिवांसोबत दिल्लीमध्ये होणार आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 12 जूनपासून सुरू आहे. या प्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातले अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात 2 दिवसांपूर्वी ही बैठक झाली होती. आमच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. या खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. न्यायाचा तराजू सर्वांसाठी समतोल असल्याचं या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. 9 वर्षापूर्वी 11 जुलैच्या संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये झालेल्या 7 वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांनी अवघा देश हादरला. या निंदनीय हल्ल्यात 189 जणांनी प्राण गमावले तर 800हून अधिक जण जखमी झाले. या खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. मोक्का न्यायालयानं 5 आरोपींना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशेष मोक्का न्यायाधीश YD शिंदे यांनी हा निकाल दिला. सर्व 12 आरोपींना मिळून सुमारे 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या प्रकरणात फिर्यादींची बाजू समर्थपणे मांडली. 9 वर्षांनी ही न्याय प्रक्रिया पूर्ण झाली आणि या स्फोटाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झळ बसलेल्या पीडितांना न्याय मिळाला. आता आरोपी घटनादत्त अधिकारानुसार वरच्या न्यायालयात दाद मागू शकतील. मात्र झालेल्या शिक्षेनं न्यायाचा शास्त्रकाटा समतोल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. अकरा जुलैच्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी सरकारी वकील राजा ठाकरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अतिशय महत्त्वाच्या अशा या खटल्यात आरोप निश्चित करताना कोणकोणत्या कायदेशीर बाबींचा विचार करण्यात आला सर? पहिली गोष्ट अशी आहे की या खटल्यामध्ये विशेष तऱ्हेचे जे गुन्हे आहेत, म्हणजे ज्याला मोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट, तसंच दहशतवाद विरोधी पथकाने दुसरी जी कलमं लावली होती, त्यासाठी जे न्यायालय या खटल्याची दखल घेऊ शकतो त्याच्यासाठी सँक्शन लागते. ती सँक्शन आहे की नाही, त्याची पूर्तता झालेली आहे की नाही, हे कोर्टाला पहिल्यांदा तपासायला लागतं. त्याच्याशिवाय एकदा का कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झालं का
तर त्यानंतर त्याच्या सर्व कागदांच्या नकला ह्या आरोपींना द्याव्या लागतात आणि या खटल्याची व्याप्ती बघता त्यामध्ये हजारो कागदपत्र होती. त्यामुळे अशी प्रत्येक कागदपत्र सर्व आरोपींना मिळाली आहेत की नाही, तसेच दिलेली कागदपत्र ही वाचण्याजोगती आहेत किंवा नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं का जे झेरॉक्स कॉपीज दिल्या जातात त्या संपूर्णपणे वाचता येण्यासारख्या नसतात. त्यामुळे अशा कॉपी बदलून देणं, त्याच्याशिवाय त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात त्याची इन्स्पेक्शन देणं, ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर मग कोर्ट आरोपींना संधी देतं त्याचा अभ्यास करायला. हा अभ्यास करायला संधी दिल्यानंतर कोर्ट हेही बघतं की आरोपींना त्यांच्या पसंतीचे वकील हे मिळालेले आहेत की नाही का जे त्यांचा बचाव करू शकतील. जर एखाद्या आरोपीकडे त्याच्या ऐपत नसेल, त्याला वकील देण्याची क्षमता नसेल, तर कोर्ट अशा आरोपींसाठी वकील नेमतं. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होते आणि ते झाल्यानंतर कोर्ट त्यांना समजेल अशा भाषेमध्ये जे आरोप त्यांच्यावर ठेवले जातात त्यांना समजावून सांगतात आणि ते आरोप समजावून सांगितल्यानंतर त्याच्यावरती त्यांना गुन्हा कबूल आहे की नाही याबद्दल विचारणा केली जाते आणि त्यानंतर पुढच्या कारवाईला सुरुवात होते. बरं, आरोप निश्चितीसाठी एवढा कालावधी लागला, त्यानंतर सुनावणीसाठी तब्बल 9 वर्ष लागली. काय कारण असतील एवढा कालावधी लागण्यामागे? मी जर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की क्रिमिनल कोर्टामध्ये आरोपी हे म्हणजे मोस्ट प्रिव्हिलेज पर्सन, किंवा मी अगदी मराठीत सांगायचं म्हटलं तर एक अत्यंत लाडावलेलं बाळ, अशा तऱ्हेने ह्या आरोपींना अधिकार दिलेले असतात. त्यामुळे आरोपीचे प्रत्येक हट्ट आणि लाड जे कायद्याच्या चौकटीत आहेत त्याची पूर्तता करावी लागते आणि अशा तऱ्हेने विचार करता आरोपींनी ज्या ज्या मागण्या केल्या, जेव्हा जेव्हा तेव्हा त्यांनी केलं. का बऱ्याच वेळेला आरोपींनी असहकार पुकारला होता. या खटल्यामध्ये तर आरोपींनी कोर्टावरती सुद्धा अविश्वास दाखवला होता. एका न्यायाधीशाची बदली व्हावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं. कोर्टामध्ये कपाळावरती पट्ट्या लावून आले होते की आमचा न्यायालयावरती विश्वास नाही. या परिस्थितीमध्ये कोर्टाला कामकाज करणं शक्य नव्हतं. कोर्टाने कामात अडथळा आणण्यासाठी आरोपींनी त्यांनी जे दिलेले वकील होते त्यांनी सांगितलं आम्हाला हे वकील सुद्धा नकोत. त्यामुळे त्यांनी त्या वकिलांना सुद्धा डिस्चार्ज करून टाकलं. मग अशा परिस्थितीमध्ये न्यायाधीशांनी एक कोर्टाचा मित्र म्हणून, त्याला आम्ही ॲमिकस क्युरी म्हणतो, अशा तऱ्हेने एक रिझवान मर्चंट नावाच्या वकिलाची नेमणूक केली आणि त्यानंतर खटल्याच्या पहिला साक्षीदार तपासायला सुरुवात केली. पण त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. आणखीन आमचा खटला या न्यायाधीशापुढे नको, आमचा या न्यायाधीशांवरती विश्वास नाही, अशा तऱ्हेची भूमिका घेतल्यामुळे ते प्रकरण लांबत गेलं आणि इकडे पहिला हा विलंबाचा भाग आला. त्याच्यानंतर जेव्हा आरोपींनी परत वकील केले, त्यातले काही वकील जे पूर्वी ज्यांच्यावरती अविश्वास दाखवून त्यांनी त्यांची वकीलपत्र काढून घेतली होती त्याच वकिलांना त्यांनी परत नियुक्ती केली आणि नंतर मग खटल्याला रीतसर सुरुवात झाली. तर खटल्याची व्याप्ती बघता ह्याच्यामध्ये एकंदर 13 आरोपी होते. त्या 13 आरोपींशिवाय ह्याच्यामध्ये इतर फरारी आरोपी देखील होते आणि एकंदर सरकारी पक्षातर्फे 192 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जवळजवळ कोर्टापुढे 4791 एवढी कागदपत्र, म्हणजे ज्याला आम्ही एक्झिबिट म्हणतो, एवढी दाखल झाली कागदपत्र आणि या कागदपत्रामध्ये जवळजवळ 2200च्या वरती कागदपत्र हे आरोपींनी हजर केली त्यांच्या बचावासाठी. त्यामुळे एवढ्या कागदपत्राची कोर्टापुढे मांडणी करण्यासाठी जो वेळ लागला हा क्रमप्राप्त होता. तरी सुद्धा जवळजवळ मला वाटतं 1 वर्ष 10 महिन्यामध्ये सरकार पक्षातर्फे हे जे साक्षीदार आहेत ते 192 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. दरम्यानच्या काळामध्ये ज्या खटल्या सुरूचा पहिला साक्षीदार झाल्यानंतर या आरोपींनी मोका या कायद्यालाच आव्हान दिलं होतं आणि या मोका या कायद्याला आव्हान दिल्यामुळे ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. उच्च न्यायालयामध्ये काही काळ गेला, पण त्यानंतर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला हा सरकारच्या बाजूने दिला आणि त्यांना सांगितलं की हा जो त्यांच्यावरती मोका कायद्याची कलमं जी ठेवलेली आहे ती योग्य आहेत आणि त्याच्याप्रमाणे हा खटला पुढे सुरू करावा. बरोबर. त्याच्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यामुळे
जास्ती वेळ लागला. अच्छा. आपण 8 दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती, त्यापैकी 5 जणांनाच मिळाली. तर त्यामागे काय न्यायालयाची भूमिका होती? पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता आणि मी लेखी स्वरूपातही देखील होतं, त्यावेळेला माझा पहिला प्रथम जे मी वाक्य म्हणालो होतो ते हे की या खटल्यामध्ये ज्या आरोपींना दोषी धरले त्यांना 120 कलमाद्वारे दोषी धरण्यात आलेले आहे, म्हणजे ज्याला आपण कटकारस्थान म्हणतो. आणि कटकारस्थान या गुन्ह्याचा गाभा म्हणजे प्रत्येक आरोपी हा इतर आरोपीचा त्याचा एजंट म्हणता येईल अशा तऱ्हेने, किंवा एका आरोपीने केलेले कृत्य हे दुसऱ्या आरोपीला बंधनकारक असतं, जसं काही ते त्यांनी स्वतः कृत्य केलेलं आहे. त्यामुळे ह्याचा विचार करता प्रत्येक आरोपी हा तेवढ्याच शिक्षेला पात्र करतो का एकदा जर ते गुन्ह्यात असतं. याचा अर्थ असा होता की ज्या 12 आरोपींना कोर्टाने दोषी धरलं त्या सर्व 12च्या 12 आरोपींना फाशीची शिक्षा होणं हे सहज शक्य होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीचा दोष सिद्ध करणं आणि आरोपींना शिक्षा देणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. दोष करण्यासाठी लागणारे निकष आणि शिक्षा देण्यासाठी लावणारे निकष याच्यामध्ये फरक आहे. ज्या वेळेला आरोपींना शिक्षा द्यायची असते त्यावेळेला फक्त केस रिलेटेड म्हणजे आरोपपत्रासंदर्भातले विचारात न घेता जे आरोपी संदर्भातले जे सर्कमस्टन्सेस आहेत त्याचाही विचार करायला लागतो. आणि असा विचार करायचा झाला तर ते सर्कमस्टन्सेस प्रत्येक आरोपीचे वेगवेगळे असू शकतात. आणि त्याप्रमाणे विचार केल्यानंतर मी एक सरकारी वकील याचा अर्थ असं नाही की आय एम दी माउथपीस ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. मी जो काय आहे तो तसं पाहिलं तर मी लोकांचा लोकप्रतिनिधी किंवा एक जनतेचा वकील या दृष्टिकोनातून मी माझा खटला चालवतो. ती माझ्यावरती जबाबदारी असते. म्हणून माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जे काय साक्षी पुरावे आहेत आणि व्यक्तिगत प्रत्येक आरोपीच्या संदर्भात जे काही कागदपत्र आहेत त्याचा विचार करून मला असं वाटलं की 8 लोकांची जी केस आहे त्यांना जास्तीत जास्त म्हणजे ती अंतिम मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी. तसंच 4 आरोपींच्या बाबतीमध्ये कोर्ट थोडासा सहानुभूतीपूर्वक विचार करू शकते हा विचार मी मांडला. पण हा मी विचार मांडल्यानंतर सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्ट 12च्या 12 लोकांना फाशी देऊ शकत होती. कोर्ट माझं ऐकून 8 जणांना फाशी देऊ शकत होती. कोर्टाने स्वतंत्रपणे स्वतः उहापोह आणि विचार करून 5 जणांना ही फाशीची शिक्षा दिली. याचाच अर्थ असा आहे की कोर्टाने स्वतंत्रपणे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून हा निर्णय दिलेला आहे. आणि एकदा कोर्टाने निर्णय दिला तर मला असं वाटतं का तो सर्वांनी मानायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे. बरोबर. ज्यांना आता शिक्षा झालेली आहे ते पुढे आणखीन जाऊन दाद मागणार आहेत तर त्याविषयी काय? ज्या वेळेला आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होते त्यावेळेला आरोपींनी वरच्या कोर्टात दाद मागो किंवा न मागो, कायद्यामध्येच अशी तरतूद आहे की एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर त्या खटल्याच्या सगळ्या कागदपत्राची छाननी उच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तीकडून व्हावी लागते. त्याला आम्ही कन्फर्मेशन म्हणतो. तर प्रत्येक मॅटर हे कन्फर्मेशनसाठी जातं आणि कन्फर्मेशन मॅटरमध्ये कोर्ट आरोपीला जर निर्दोष धरू शकलं तर निर्दोष सुद्धा देऊ शकतं किंवा मृत्यूदंडाची शिक्षा कायम करू शकतं. किंवा जर कोर्टाला वाटलं का याच्यामध्ये आणखीन साक्षी पुरावे घेण्याची जरूर होती तर तसेही आदेश कोर्ट देऊ शकतं. बरं. यात तो वाहिद शेख हा जो काही शिक्षक होता तो त्याची निर्दोष सुटका झाली 8-9 वर्षानंतर आता, तर त्याचं पुढे काय? म्हणजे आता आरोपीला जी सुटका झाली त्या बाबतीत माझ्या आठवणीमध्ये एक महत्वाची घटना अशी होती का त्या आरोपीच्या विरुद्धचा जो मुख्य साक्षीदार होता त्यांनी आपली साक्ष फिरवली होती. हे एक सबळ कारण होतं त्याला संशयाचा फायदा देण्याचं. याच्या व्यतिरिक्त जर काही कारण मीमांसा असेल तर अजूनही जे निकालपत्राची प्रत हाती आलेली नाहीये ती प्रत हाती आल्यानंतर त्याचा उहापोह केला जाईल आणि नंतर मग कायदेशीर बाबीचा विचार करून त्याविरुद्ध उच्च न्यायालयात जायचं की नाही याचाही निर्णय घेतला जाईल. अच्छा. प्रत्यक्ष निकाल आता बाहेर यायला हाती यायला किती साधारण कालावधी लागेल? संपूर्ण निकाल तयार आहे आणि तो संपूर्ण निकाल झाल्यानंतर त्याच्या ज्या 13 आरोपींना प्रति द्यायला लागतात याच्या नकला करायच्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1800-1900 पानी निकाल असल्यामुळे त्याच्या प्रति काढून त्याच्यावरती त्याच्यात चुका काही राहिल्या असली तर त्या तपासून मग त्याच्या सह्य करून द्यायला पाहिजे. मध्ये रजा लिहिले. उद्या आता 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची रजा आहे.
अशा परिस्थितीत मला असं वाटतं पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवारपर्यंत न्यायला हरकत नाही. बरोबर. सर, आज आपण आलात आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून या खटल्याचे आणखी काही वेगवेगळे जे पैलू होते ते आमच्या लोकांसमोर मांडलेत. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी पण आभारी आहे. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. संमोहन शास्त्राचा गैरवापर करून सनातन संस्था आपल्या कार्यकर्त्यांना विघातक कृत्य करायला लावते असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. याकडे सरकारनं वेळीच लक्ष न दिलं तर येत्या काळात समाजाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले. दरम्यान सनातन संस्थेनं मात्र या आरोपांचं खंडन करत कार्यकर्ते स्वेच्छेनं संस्थेत येतात तसंच श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सनातन संस्थेचे कार्यकर्ते अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं. परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीवर सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत आज मोर्चा काढण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातले अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावर्षी जिल्ह्यात 50%हूनही कमी पाऊस झाल्यानं सरकारनं शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफीसह इतर उपाययोजनाही कराव्यात तसंच शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. माकपचे नेते नरसय्या आडाम, सहसचिव अशोक ढवळे यावेळी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि विचारवंत राजा ढाले यांनी सडेतोडपणे भूमिका मांडत समाजाला विचार करायला भाग पाडलं असं मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केलं. पुण्यात राजा ढाले यांना अजित पवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. मानपत्रच, मानचिन्ह आणि रोख रक्कम 1,11,000 असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. दलित समाजासाठी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार दिला जातो. शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आज चेतना सद्भावना रॅली काढण्यात आली होती. दर्जेदार कापूस उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख पुन्हा निर्माण करण्याचं आवाहन यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी केलं. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. या रॅलीत विद्यार्थी आणि भजनी मंडळी सहभागी झाली होती. गुरुदेव सेवा मंडळ, त्याग फाउंडेशन, दीनदयाळ शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. झोपडपट्टीत काम करणाऱ्या स्वच्छता कार्यकर्त्यांसाठी ठाणे जिल्ह्यात उत्तन इथं आज एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं झोपडपट्ट्यांमध्ये सामूहिक वस्ती, शौचालय बांधणाऱ्या प्रथा सामाजिक संस्थेनं हे शिबिर घेतलं. वस्ती पातळीवरील सार्वजनिक शौचालय स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी संस्थेनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दूत उपक्रम हाती घेतला आहे. हे काम करण्याची क्षमता आणि इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांना आजच्या शिबिरात मार्गदर्शन देण्यात आलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, प्रथा संस्थेच्या अध्यक्षा वीणा भाटिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशाच्या सांस्कृतिक परंपरेचं पालन करत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ दिनानिमित्त मुंबईत आज एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हेल्पेज इंडिया या संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, टॉम अल्टर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कोल्हापुरात अनंतराव कोरगावकर सामाजिक सेवा संघ आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार, शशी गजवानी यांच्यासह 19 जणांचा सत्कार करण्यात आला.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेला औरंगाबाद इथं आजपासून सुरुवात झाली। या स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते अभिजित कुंटे यांच्या हस्ते औरंगाबादमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं। तब्बल 20 वर्षांनंतर होत असलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातल्या एकूण 42 विद्यापीठातले 400 खेळाडू सहभागी झाले आहेत। शिवाजी विद्यापीठ, भारती विद्यापीठ, SNDT, मुंबई विद्यापीठ अशा राज्यातल्या विविध विद्यापीठांमधल्या खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे। या स्पर्धेमुळे देशभरात बुद्धिबळ या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हायला मदत होईल असं अभिजित कुंटे यांनी यावेळी सांगितलं। 1 ते 4 ऑक्टोबर असे 4 दिवस ही स्पर्धा होणार आहे। जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात 43व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशननं आयोजित केलेली ही स्पर्धा 4 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे। या स्पर्धेत राज्यातल्या 45 संघांनी भाग घेतला असून यात सुमारे 700 खेळाडू आणि 70 पंचांचा समावेश आहे। या राज्यस्तरीय अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा कुमार आणि मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे। हा संघ ओदिशामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे। हवामान। कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज संध्याकाळी पाऊस झाला। रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी 6 पासून अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। रायगडमध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस झालाय। पुणे, चाकण आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विविध भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। सोलापूर जिल्ह्यातही पंढरपूरसह ठिकठिकाणी पाऊस झाला। तसंच तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे। येत्या 48 तासात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 37, किमान 24, नागपूर 35-23, पुणे 34-21, औरंगाबाद 33-22, नाशिक 33-20, कोल्हापूर 32-22, रत्नागिरी 35-24, सोलापूर 35-24 आणि अमरावती कमाल 35, किमान 23 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार केला जातो गोळीबार। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतानं केला थेट आरोप। राज्य सरकारनं वर्षपूर्ती कार्यक्रमासाठीचा खर्च टाळून तो पैसा गरजू शेतकऱ्यांना द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं नवं वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून आज जारी, काही गाड्यांची गती वाढणार। केंद्र सरकारच्या आवाहनानंतरही माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप, अनेक भागात मालाची वाहतूक ठप्प। कोणताही तोडगा न निघाल्यानं FTIIचा तिढा अद्याप कायम, पुढील बैठक येत्या 6 ऑक्टोबरला। आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।